श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। योगाचे ते भाग्य क्षमा, अधीदमा इंद्रिये, अवघी भाग्ये येती घरा देव स्वैरा झालिया। मिराशीचे मूण सेत, नाही देत पीक उगे। तुका म्हणे उचित जाणा, उगी शिणा काशाला। अवघी भाग्य येती घरा, देव स्वैरा झालिया। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमार्थाचं भाग्य, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं साधन काय आहे, त्याची मीमांसा करतात। सुंदर अशा प्रकारचा हा अभंग आहे। तेव्हा योगाचं भाग्य क्षमा आहे। योग भगवत प्राप्ती करता केली जाणारी साधन, भक्ती असेल, आत्मानात्म विचार असेल, निष्काम कर्म असेल, जीही शास्त्रामध्ये भगवत साक्षात्कारा करता, भगवत भक्ती करता साधनं सांगितलेली आहेत। विशेष रूपाने कलियुगामध्ये भक्तीचं साधन सांगितलेलं आहे। आपणही या भक्तीच्याच साधनावर अरूढ अशा प्रकारचं आहोत। तेव्हा या साधनाचं भाग्य काय असेल? भाग्य या शब्दाचा अर्थ फलोन्मुख पुण्य। पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा। आपण जे पुण्य करतो ते पुण्य ज्या वेळेला त्याचं फल देण्याकरता पुढं उभं राहतं फल घेऊन, त्या स्थितीला भाग्य म्हटलं जातं। म्हणजेच परमार्थ म्हणून केली जाणारी जी भक्ती आहे, त्या भक्तीचं भाग्य म्हणजे फल, आणि ते फल आहे क्षमा। काल आपण पाहिलं की क्षमा, दया, शांती हे जे दैवी संपत्तीचे गुण आहेत, तर हे मूर्तिमंत गुण जर अंतःकरणामध्ये उदयाला आले, उभे राहिले, तर ते नुसते येतच नाही, ते देवालाच घेऊन येतात। त्याच्या पाठीमागे देव असतो। जसं धूर निघायला लागल्यानंतर धुराच्या पाठीमागे काय असतो? अग्नी असतो। धुराचा आणि अग्नीचा अविनाभाव संबंध आहे। अग्नीची व्याप्ती धुरामध्ये आहे, आणि म्हणून धुरावरून अग्नीचं अशा प्रकारचं अनुमान केलं जातं, यत्र यत्र धुमा तत्र तत्र वह्निः। तसं ज्या दैव संपत्तीच्या गुणाचा भगवंताशी अविनाभाव संबंध आहे, देवाची व्याप्ती ज्या गुणामध्ये आहे, अशा प्रकारचे गुण आहे दया, क्षमा, शांती। म्हणले हे तिन्ही का? तर याचा अर्थ असा आहे की याच्यातला एक गुण असला तरी दोन गुण असतातच। जसं जिथं काम आहे तिथं क्रोध आणि लोभ असतोच, तसंच जिथं क्षमा आहे तिथं शांती आणि दया असते, वा दया आहे तिथं क्षमा आणि शांती असते, किंवा शांती आहे तिथं क्षमा आणि दया असते। यांची समव्याप्ती आहे। हे शक्यतो एकामेकाला सोडून न राहणारे अशा प्रकारचे गुण आहेत। म्हणून यत्र यत्र क्षमा तत्र तत्र परमात्मा। ज्या ज्या ठिकाणी मूर्तिमंत क्षमा, अमर्याद क्षमा, वास्तव क्षमा आहे, त्या ठिकाणी परमात्मा आहे। तिथं परमात्म्याचं ठाणं आहे, वस्तिस्थान आहे। अंतःकरणामध्ये देव आहे की नाही हे आपल्याला बाहेरून नाही कळत, कारण आपली दृष्टी ही स्थूलाला पाहणारी दृष्टी आहे। परमात्मा हा कारणाच्या पलीकडे आहे।
मग परमात्मा आहे अशा प्रकारचं जाणण्याला अवच्छेदक काय आहे, तर ते अवच्छेदक त्याचा हेतूच हे दैवी संपत्तीचे गुण आहेत. दया क्षमा शांती तेथे देवाची वसती. जिथं दया आहे, क्षमा आहे, शांती आहे, त्या ठिकाणी देवाचं अस्तित्व असतं. वरती उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडाला चांगली पालवी फुटत असेल तर समजायचं की त्याच्या मुळाला पाण्याचा काय आहे, संबंध आहे. वरून दिसत नाही पाणी. चांगल्यापैकी दिसत असेल तर जमीन भारे हे जसं ओळखलं जातं. नाना आचार गौरव सुकुलीनाचे. आचार चांगला असेल तर तो कुलीन आहे हे मानलं जातं. तसं दया क्षमा शांती जर असेल तर त्याच्या आत परमात्मा आहे. अंतःकरणामध्ये विशेष रूपाने परमात्मा स्थिरावलेला आहे. सामान्य रूपाने भगवंताचं जे समस्वरूप आहे, सामान्य रूप आहे, ते तर सगळ्याच्या अंतःकरणामध्ये असतंच. किंवा असंही म्हणायला काही हरकत नाही की ज्याचं अंतःकरण देवाजवळ असतं त्या ठिकाणी दया क्षमा शांती असते. देव सगळ्याच्याच अंतःकरणात आहे, पण अंतःकरण देवात पाहिजे ना. देव अंतःकरणात असणं वेगळं आणि अंतःकरण देवात असणं वेगळं. देवाच्या असण्याचं फल अंतःकरण देवाकडे असलं तर मिळतं. देव असून नाही उपयोग होत. देव सर्वच ठिकाणी. तेव्हा क्षमा हा गुण ज्या ठिकाणी आहे, हा क्षमा कधी अंतःकरणामध्ये हा गुण प्रगट होतो, ज्या वेळेला आपण साधना करतो, त्या साधनेचं पुण्य फलप्राप्तीपर्यंत मुरलं जात. त्या साधनेची फल देण्याची स्थिती म्हणजे या सद्गुणाचा अंतःकरणात उद्भव. म्हणून योगाचे ते भाग्य क्षमा. योगाचं भाग्य हे क्षमा आहे. क्षमा आणि अशा प्रकारचं भाग्य आपल्या जीवनामध्ये उदयाला यावं जर वाटत असेल तर त्याकरता सुरुवात आपल्याला इंद्रियाच्या दमनापासून केली पाहिजे. काल थोडंसं चिंतन झालेलं आहे. जर साधना करून आपण देवाशी संबंध जोडला, तर देवाचा संबंध झाला की क्षमाच नाही तर जगात जेवढी भाग्य आहेत ती सगळीच्या सगळी स्वतःहून त्या व्यक्तीच्या गळ्यात माळ घालतात. अवघी भाग्य घरा येती घरा देव सोयरा झाली. अवघी भाग्य, सगळी भाग्य. भाग्य शब्दाचा कारणाकडून अर्थ आहे पुण्य फलोन्मुख होणं, आणि भाग्य शब्दाचा कार्यत्वाकडून अर्थ आहे जीवनामध्ये अनुकूल स्थिती निर्माण होणं. परिस्थिती अनुकूल निर्माण होण्याकरताही भाग्य लागतं आणि अनुकूल स्थिती निर्माण होण्याकरताही भाग्य लागतं. परिस्थिती वेगळी आणि स्थिती वेगळी. संसारामध्ये ज्याला प्राधान्य दिलं जातं त्याला परिस्थिती म्हणतात, आणि परमार्थामध्ये ज्याला प्राधान्य असतं त्याला स्थिती म्हटलं जातं. परमार्थात परिस्थितीला प्राधान्य नाही आणि संसारामध्ये स्थितीला महत्व दिलं जात नाही. संसारामध्ये स्थिती नाही पाहिली जात. काय पाहिलं जातं? परिस्थिती पाहिली जाते ना. पोरग पाहायला गेल्यावर लोक काय पाहतात? चला पोरग पाहायला जाते. हे ह्यांना काय आकलीचा पत्ता राहतो पोरग पाहायचा? चांबाराच्या आवलादे राहतं नुसतं चमडं कसं आहे, त्याचं घर कसं आहे हे पाहतात. परिस्थिती पाहतात लोक. सुखदुःखाचा संबंध परिस्थितीशी नाही, सुखदुःखाचा संबंध स्थितीची आहे.
थोडक्यात शरीर आणि शरीराच्या बाहेरचा जो भाग आहे त्याला परिस्थिती म्हणावं, आणि शरीराच्या आत मन, त्या मनाची जी अवस्था, त्या अवस्थेला काय म्हटलं जातं? स्थिती मानावं. स्थिती. सुख दुःख हे परिस्थितीवर नाही, स्थितीवर अवलंबून आहे. महाराज, आपण जीवनात खरंच यशस्वी व्हावं वाटत असेल तर आपल्या चित्तामध्ये हा जो भ्रम बसलेला आहे की परिस्थिती चांगली झाली म्हणजे आपण सुखी होऊ, परिस्थिती चांगली झाली म्हणजे आपण सुखी होऊ, हा पहिल्यांदा काढून टाकावा लागेल. जोपर्यंत हा भ्रम आपला निघणार नाही तोपर्यंत मार्गच आपल्याला योग्य सापडणार नाही. तुमचं साध्याचं स्वरूपच चुकीचं असेल तर तुम्ही योग्य साधन करणारच कसं? परिस्थितीचा सुखदुःखाशी संबंध नाही. परिस्थितीचा ज्यांनी सुखदुःखाशी संबंध लावलेला आहे अशी माणसं जन्मात कधीच सुखी होऊ शकत नाहीत, कशाच परिस्थितीमध्ये. कारण परिस्थिती कधीच टिकत नसते. परिस्थिती ही सारखी अशा प्रकारची बदलत राहते. बदलणं हा परिस्थितीचा स्थायी भाव आहे. बदलणं हे संसाराचं भूषण आहे. संसार बदलत राहतो. मी ज्या वेळेला कापसीला आलो होतो, आळंदीला जायच्या अगोदर, त्यावेळेसची कापसी आणि आजची कापसी जमीन आसमानचा फरक आहे महाराज. इतका बदल झालेला आहे. तर बदलणं हा संसाराचा स्थायी भाव आहे. संसार शब्दाचाच अर्थ आहे उत्कृष्ट बदल. श्रु धातू आहे, श्रु धातूपासून सार शब्द झालेला आहे आणि त्याला सम उपसर्ग लागलेला आहे. श्रु धातूचा अर्थ आहे सरकणं. सरकणं, सरकणं म्हणजेच स्थित्यंतर होणं. सरकणं हे 3 प्रकारचं असतं. देश अवच्छेदकाने सरकणं, काल अवच्छेदकाने सरकणं आणि स्वरूप अवच्छेदकाने सरकणं. तेव्हा संसार शब्दाचा अर्थ आहे स्वरूप अवच्छेदकाने सरकणं. पण ते इतकं उत्कृष्टरित्या सरकतं की ते लक्षात नाही येत. 10-5 वर्षांनी आला मग अरे एवढा मोठा झाला का तो, हे 10 वर्षांनी पाहणाऱ्याला वाटतं. रोजच जे पाहतात त्याला नाही वाटत तो मोठा झालेला. कारण तो काही एकदम 10 वर्षांनी नाही मोठा होत. तो असं प्रत्येक क्षणाक्षणाला त्याचं ते शरीर थोडं थोडं वाढत राहतं आणि ते लक्षातच येत नाही. त्याचंच नाव संसार आहे. संसारातल्या प्रत्येक वस्तूमध्ये स्थित्यंतर होत असतं. समुद्र, पर्वत, विज्ञानाने हे सिद्ध केलंय की पर्वतामध्ये सुद्धा काय होतंय? स्थित्यंतर होतंय. समुद्रामध्ये आज जिथं समुद्र आहे एकेकाळी तिथं पर्वत होते म्हणतात. आज जिथं पर्वत आहे तिथं काय होते? समुद्र. अशा प्रकारचे होते. वेदांताला पोषक अशा प्रकारचा हा विज्ञानाचा सिद्धांत. तेव्हा स्थित्यंतर होणं हे संसाराचं भूषण आहे. आणि संसार परिस्थिती संसारामध्ये मोडली जाते. त्यामुळं ती बदलतच राहणार. जसं सावली फिरत राहते. पूर्वीच्या सकाळच्या वेळेला सावल्या पश्चिमेकडे असतात, तर संध्याकाळच्या वेळेला ते कोणीकडे जातात? पूर्वेकडे जातात. या धनाचा न धरी विश्वास जैसी तरुवर छाया. गणोबाराय म्हणतात धन म्हणजे परिस्थितीतलाच एक घटक आहे. तर तरोवराचे स्थित्यंतर. म्हणून परिस्थितीवर ज्याचं सुख दुःख अवलंबून आहे ती माणसं सुखी वाटत असली, त्यांना वाटत असलं की आपलं काय नाही बाबा तर सगळं चांगलंय, ही वादळापूर्वीची शांतता आहे. ते वास्तव सुख नसतं. काय नाही बाबा सगळं चांगलंय, तेवढ्यात निरोप येतो पोराचा ऍक्सिडेंट झाला बोंब सुरुवात. काय सगळं चांगलंय, म्हातारं मेलेलंय, म्हातारी चाललीय जवळ याचे पोरं येणं सगळं चांगलंय. काय चांगलंय? काय चांगलं असतं सांगा ना परिस्थितीमध्ये? फक्त विचाराचा अभाव असतो, दूरदृष्टी नसते. त्यामुळे ते बरं वाटतं किंवा आता बरं वाटूनच घ्यावं लागतं. याच्यापेक्षा दुसरं काय करणार तरी.
ठेविले आनंदी, तसेच राहावे चित्ते असू द्यावे समाधान. तेव्हा ज्या सुखाचा पुन्हा कधीच अंत होणार नाही अशा प्रकारची नित्य शांती, नित्य सुख, त्या सुखाचा संबंध परिस्थितीशी नाही, स्थितीशी आहे, स्थितीशी. म्हणून स्थितीतली भाग्य, परमार्थातली भाग्य वेगळी आणि संसारातली भाग्य वेगळी. संसारातली भाग्य प्राप्त होण्याकरताही पुण्य तर लागतंच, साधना तर करावीच लागते, पण ते सकाम पुण्य असतं, निकृष्ट दर्जाचं पुण्य, हलकं पुण्य. परमार्थातली भाग्य प्राप्त होण्याकरता जरा भारी पुण्य लागतं. निष्कामता, निजदृष्टी, अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्याला हे जती पाठो वाटी तय होय भेटी, हरिप्रियाची तुकोबाऱ्या म्हणतात. अवघी भाग्य, त्या अवघीमध्ये सगळी घ्या तुम्ही, संसारातले घ्या, परमार्थातले घ्या. काय असतं, परमार्थ हा परमच आहे, अर्थ परमार्थ. संसारामध्ये अर्थ आहे नुसता आणि परमार्थामध्ये परमार्थ आहे. तर परमार्थात सामान्य अर्थ आलेलाच असतो. 1-1 रुपयाचं ठोकळे आणि 2000ची नोट आहे, तर 2000मध्ये 1-1 ठोकळे 2000 असतात. त्याच्यामुळे 2000मध्ये 20 रुपये आहेत का 25 रुपये आहेत का 50 रुपये आहेत का हे विचारायचा प्रश्नच येत नाही. ते त्याच्यामध्ये आपोआपच अंतर्भूत होतं. तसं परमार्थातली भाग्य सगळीच्या सगळी तुकोबारा म्हणतात घरी. त्याच्यातलं क्षमा हे एक भाग्य आहे. योगाचे ते भाग्य क्षमा, तर क्षमा हे एक भाग्य आहे. पण क्षमाच भाग्य आहे असं नाही. भाग्याचे अनेक प्रकार आहेत. संतांचं दर्शन होणं भाग्य आहे. भगवंताच्या नामरूपाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण होणं भाग्य आहे. वैराग्य प्राप्त होणं भाग्य आहे. हे सगळे परमार्थातले काय आहेत, भाग्य अशा प्रकारचे आहेत. शास्त्रावर, संतावर निरतिशय श्रद्धा अंतःकरणात निर्माण होणं हेही फार मोठा भाग्याचं लक्षण आहे. तेव्हा ही सगळ्या प्रकारची भाग्य तुकोबारा म्हणतात की घरा येती, अवघी भाग्य येती घरा. पण मग ही कधी येतात, देव सोयरा झाली. देवाशी आपण ज्या वेळेला संबंध जोडतो. देवाशी संबंध कसा जोडायचा, माळ घालणं म्हणजे देवाशी संबंध जोडणंच आहे. देवाशी संबंध जोडण्याचं कांकण, ते वैदिक कर्म करायचं असलं की ते ब्राह्मण हातामध्ये काय बांधतात, दोरा बांधतात. तर ती सुरुवात असते त्या कर्माचं, ती संकल्प केलेला असतो. तसं माळ घालणं म्हणजे देवाच्या संबंधाशी, याचा अर्थ माळ घातली म्हणजे लई देवाशी संबंध झाला असं नाही. त्याला प्रारंभ झाला, नारळ फोडला. घर वगैरे बांधायची असली, काम सुरू करायचं असलं म्हणजे त्याचं उद्घाटन म्हणतात ना त्याला, तसं नारळ फोडतात. नारळ फोडून मग 4-4 कुदळी मारतात. तर 4-4 कुदळी मारल्या म्हणजे घर तयार झालं असं नाही. त्यानं त्याला काय केली, सुरुवात केली. एकानं कुदळ मारली पुन्हा 2 वर्ष तिकडे गेलाच नाही, त्याचा बाप बसला कधी आपोआप तयार होतात. आपोआप नाही तयार होत, आपोआप काहीच तयार होत नाही महाराज, करावंच लागतं. हा कर्मलोक आहे, कर्मलोक. इथं करील त्याला मिळेल, केलं तरच मिळेल. प्रारब्धात असूनही जर काहीच करणार नाही तर प्रारब्धही त्याला काहीच देत नाही. म्हणून मानवी जीवनामध्ये प्रयत्न महत्वाचा आहे, प्रारब्ध नाही. कारण प्रारब्ध ही प्रयत्नानेच तयार झालेलं असतं. म्हणून केल्याने होते रे, आधी केलेच पाहिजे. येथे न घली आड, संचित असा शब्द नाड, उठाउठी गोड बीजे बीज वाढवी. म्हणून तुकोबारांनी इथं दृष्टांत दिलेला आहे की मिराशीचे मुळ शेत नाही देत पिकवगे. शेतकऱ्यामध्ये शेती करणाऱ्याला शेतकरी म्हणतात. आणि त्या शेतकऱ्यात 2 प्रकार असतात. काही स्वतःची शेती करतात आणि काही दुसऱ्याची शेती करतात. बटईनं वगैरे, खंडानी म्हणा, बटईनं म्हणा, ठोक्याने म्हणा, दुसऱ्याची शेती धरून ती शेती करतात. तर म्हणजे दुसऱ्याचं शेत करायचं असेल तर मग ते पहिल्यांदाच सुरुवात करायची असेल तर लय त्रास घ्यावा लागतो.
त्या शेतकऱ्याचं काही तिकडे लक्ष नसतं. मग तिथं नांगर, तिथलं सगळं केर कचरा काढ, आमकं कर तमकं कर, त्याला जास्त करावं लागतो. दुसरा होता तो शेतकरीच होता, पण त्याची स्वतःची जमीन होती. मग स्वतःची जमीन असली, बापदाद्याची जमीन असली, वतनदारीची असली, परंपरेनं त्याचीच असली, भारी असली, सगळं असलं, मग काही पेरल्याशिवाय उगवतं का? अहो पेरायचं नाही का? तो म्हणजे आपण काय लोकांची थोडी खंडणी केलेली आहे, आपल्या बापदादीची जमीन आहे, आपल्याला काय करावं लागत? मग घालचो ना. मिरासीचे मुणसेत नाही देत पिकवू घे. तसं भक्ती आहे. भक्तीमध्ये भगवंताची अनुकूलता आहे. कलियुग आहे, कलियुगामध्ये भक्तीला उजवं वार आहे, सुईचं वार आहे. हे सगळं खरं असलं पण करावं तर लागेल ना. केलं तर होईल ना, नाही केलं तर. महाराज ताट वाढून ठेवलेलं सुद्धा पोटात जाण्याकरता उचलून तोंडात टाकावं लागतं. तोंडात टाकलेलं सुद्धा चावावं लागतं आणि चावलेलं सुद्धा गिळावं लागतं, तर ते पोटात जातं, अन्यथा नाही जात. भाऊ त्या सुकुमारचा दृष्टांत सांगताना नेहमी सांगायचं. एक राजकुमार भलताच सुकुमार होता, काहीच त्याला सहन होत नाही. योगायोगाने त्याला धर्मपत्नी चांगली मिळाली. ती बिचारी अगदी नरम चपाती करायची, ती बारीक करायची, त्याच्यात दूध तूप साखर टाकायची आणि तिच्या हाताने याच्या तोंडात घास घालायची. इतकं बारीक असायचं की चावायची सुद्धा गरज, त्याला चावायचं सुद्धा कष्ट नव्हतं. महाराज त्याला तरी थंडीत अशी घामाच्या धारा लागायच्या. सकाळी सकाळी जेवायला बसला की एवढ्या थंडीत सुद्धा असा घाम यायचा. तिला आश्चर्य वाटलं. तिने विचारलं, तुम्हाला त्रास तरी काय बरं? मी सगळं करते, तुमच्या तोंडात घालते, तो रे तुम्हाला घाम कसं काय येतो? तो म्हणला, गिळायला काय तुझा बाप येतो का? भाऊचा दृष्टांत. म्हणजे तोंडात असलेलं सुद्धा गिळावं लागतं तरच ते पोटात जातं, त्याच्याशिवाय पोटात जात नाही. कर्मलोक आहे, कर्मलोक. महाराज इथं काहीच होत नाही, करावंच लागतं इथं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, अधिदमा इंद्रिय आणि देवाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. देवाचा संबंध जोडण्याचं साधनच नामस्मरण आहे. देवाचा संबंध जोडण्याचं साधन ध्यान आहे. देवाचा संबंध जोडण्याचं साधन श्रवण आहे, कीर्तन आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्म निवेदनम. ही सगळी अशा प्रकारची साधनं देवाशी संबंध जोडण्याची साधन आहे. शेती आहे, शेती ही. पण शेती असली तरी स्वतः त्याच्यात काय करावं लागतं? राबावं लागतं. महाराज तुम्हाला आश्चर्य वाटेल तर ह्या भागातली नाही मला कल्पना, पण चांगली आहे बहुतेक इथं शेती चांगली करतात. गंगापूर तालुक्यामध्ये, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये बहिरगाव आहे, कन्नड तालुक्यामध्ये. तिथं एकरी 5 लाखाच्या पुढंच शेतकरी उत्पादन काढतो. मग 10, 12, 15 लाखापर्यंत उत्पन्न काढतो. तुम्हाला असं शेती तिथं 1 इंच जमीन कोणी विकत नाही आणि कुठल्याच नोकराला ऐकत नाहीत. स्वाभिमानाने जगते. त्यांचा माल एअरपोर्टनी जातो. दररोज टेम्पो गुजरातला जातो तिथल्या भाजीपाल्याचा. शेती पण मग उभाच असतात. या द्राक्षाचं सुद्धा त्या छाटणी काढायच्या वेळेला माणूस मेला तरी त्याला तिकडं नाही जाणं होत, त्याला तिथंच उभं राहावं लागतं, करावं लागतं. मग परिस्थितीला असो किंवा स्थितीला असो, केल्याशिवाय होत नाही. मिराशीचं म्हणून तसं भगवंताचा संबंधही जोडावा लागेल आपल्याला. जोडल्याशिवाय आपोआप नाही जोडला जाणार. माझे गडी कोण कोण एवढा भिन्न यातून. तेव्हा त्याचा गडी होण्याकरता आपल्याला आपली स्थिती सुधारावी लागेल. तो शुद्ध सत्वगुण प्रधान उपाधिवान आहे. त्याची जी उपाधी आहे माया, ती कशी आहे? शुद्ध सत्व प्रधान आहे. भगवंताशी संबंध जोडायचा असेल तर महाराज आपली ही उपाधी आपल्याला शुद्ध सत्व प्रधान बनवावी लागेल.
उपाधी अंतकरण, आणि अंतकरण सात्विक बनवावं लागतं. सात्विक अंतकरण बनवण्याकरता सात्विक आहार सेवन करावा लागतो, सात्विक लोकांची संगती करावी लागते, सात्विक वाचन करावं लागतं, सात्विक ध्यान करावं लागतं, सात्विक मनन अशा प्रकारचं. आहार शुद्ध सत्व शुद्धी. तेव्हा अशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात की देव स्वयरा झालिया अवघी भाग्य घरा येती. तर तो देव स्वयरा होण्याकरता इंद्रियाच्या दमनापासून सुरुवात करावी लागेल, करावंच लागेल. न करणारला नाही मिळणार. मिराशीचे म्हणून शेत नाही देत पिक उगे. आणि मग साधकांना तुकोबाराय इशारा देतात, सावधान तुका म्हणे उचित जाणा उगी सिना काशाला. उचित जाणा, साधना करत असताना योग्य अयोग्यतेचा विचार करावा. साध्य योग्य काय आहे, अयोग्य काय आहे, साधन योग्य कोणतं आहे, अयोग्य कोणतं आहे, आणि आपली स्थिती काय आहे, आपण त्या साधनाला योग्य आहे की नाही. ज्या साधनाला आपण योग्य आहे ते साधन अशा प्रकारचं स्वीकारावं. बऱ्याच वैदिक संस्कृतीमध्ये इतकी प्रगल्भता आहे, इतकी व्यापकता आहे की जसा ज्याचा अधिकार आहे तिथून त्याला भगवंताचा संबंध जोडण्याकरता साधनाला सुरुवात करता येते. मग अगदी निषिद्ध कर्म करत असलेलाही जर त्याला भगवंताचा संबंध जोडण्याची इच्छा निर्माण झाली तर त्याच्याकरताही साधन आहे. वैराग्यवान आहे, भगवंताचा संबंध जोडण्याकरता आहे, त्याच्याकरता वेगळं साधन आहे. विवेक वैराग्याने युक्त आहे, त्याच्याकरता वेगळं साधन आहे. तेव्हा आपला अधिकार पाहून आपण साधन निवडलं पाहिजे. म्हणून तो का म्हणे उचित जाणं. उचित जाणं म्हणजे काय? उचित जाणं आपली लायकी उचित जाणं. प्रत्येकाने आपली लायकी ओळखणं हे गरजेचं असतं. काय स्थिती आहे आपली, आणि मग त्या स्थितीतून उगाचच काय माणसं उतावीळ जास्त असतात. उतावळानं रणगोड गेला बास. झट मागणे पट ब्या. कुठल्याही क्षेत्रामध्ये असंच वाटत असतं. त्याला श्रीमंत व्हायचं असतं तर श्रीमंत असं कष्ट करून असं नाही, त्याला असं बटन दाबलं की लगेच तो अंबानीच्या शेजारी जाऊन बसला पाहिजे असं वाटत. असं होत नसतं. त्याच्याकरता योग्यता जाणणं आवश्यक आहे. तुका म्हणे उचित जाणं. तेव्हा योग्य काय आहे, अयोग्य काय जाणं. पहिल्यांदा आपली योग्यता समजावी, साधनाची योग्यता, आपला कोणत्या साधनामध्ये अधिकार आहे, आणि मग आपण साधना जी करतोय ती तरी योग्य होते का, याचा ताळा करणं आवश्यक आहे. तुका म्हणे ताळा नाही त्याची अवकळा. जर जीवनामध्ये ताळा केला नाही तर मग त्याची अवकळा होते. म्हणून उचित जाणावे मुख्य धर्म आधी. उचित जाणणं फार गरजेचं असतं. तेव्हा आपल्याला उचित काय आहे, योग्य अशा प्रकारचं काय आहे, उचित अनुचिताचा विचार अत्यंत महत्वाचा आहे. तथाकथित स्वतःला महंत मानणाऱ्या, संत मानणाऱ्या, गुरु होऊन बसलेल्या लोकांकरताच हा अभंग तुकोबारांनी केलाय की काय कोण जाणे. कारण याच्यात असं स्पष्टही नाहीये, असं हवेत गोळीबार जास्त केलेला आहे या अभंगाच्या चरणामध्ये. तसं तुकोबारे कोणाला घाबरत नाहीत स्पष्ट बोलायलाही. पण कधी कधी त्याच्याच तिथं जाऊन काय होतं, समाजाचा श्रद्धेचा काही भाग असतो आणि फार शहाणे असतात माणसं. असं नाही, एखाद्यावर श्रद्धा बसली की मग वाहवत जातात त्या श्रद्धेत, श्रद्धेनं स्वतःच वाटोळं करतात.
ती श्रद्धा शास्त्रशुद्ध असते, सात्विक असते, अशातलाही काही भाग नाही. आणि त्या श्रद्धेच्या विरोधात जर कोणी बोललं तर ते योग्य आहे की अयोग्य आहे हाही न विचार करता श्रद्धेला धक्का लागला म्हणून प्रतिक्रिया ही अतिशय विचित्र अशा प्रकारची उमटली जाते. आणि म्हणून मग अशा ठिकाणी बोलत असताना तेच सांगायचं पण थोडं आडपडद्याने सांगितलं जातं. तसातला हा अभंग आहे. असं स्पष्ट त्या अभंगाची जी चरण आहेत त्याचा तुम्हाला संबंधही लावता येणार नाही. तुकोबारायांनी ध्वनीत मार्गदर्शन केलेलं आहे, ध्वनीत इशारा केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात उचित जाणा, उचित जाणावे ते सार कोठे. हा वा, उचित जाणावे, योग्यता जाणावी, योग्य काय आहे हे जाणावं. अन्यथा फार मोठा पुढं काय आहे दगा, नुकसान फार मोठं. त्यामुळं योग्य अयोग्य हे जाणलंच पाहिजे. काय होतंय या भक्ती क्षेत्रामध्ये जीवन जगत असताना आपण साधनेला लागलो, प्रामाणिकपणे साधनेला लागलो आणि थोडीशी प्रारब्धाची अनुकूलता असली की लोक लगेच डोक्यावर घेतात. महाराज या लोकांनीच परमार्थाचं वाटोळं केलं. परमार्थिक करणाऱ्या साधकांचं सगळ्यात मोठे शत्रू जर कोण असेल तर समाज आहे. शत्रू म्हणून तो वागतो असं नाही, त्याची श्रद्धा असते, पण त्याच्या श्रद्धेचा परिणाम काय होतो याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. लगेच बस देवाचाच अवतार तुकाराम महाराजच आमच्या करता अवतरले म्हणून डोक्यावर घ्यायला लोकाला फार वेळ नाही लागत. आणि थोडं काय झालं की यायला काय खरं राव याचं, हा महाराज चांगला वाटला, पायाखाली तोडवायला वेळ लागत नाही. महाराज लोकाला पैसे घ्यायची सवय बी समाजानेच लावली महाराज. आणि पुन्हा हेच बोंबलतात ह्यांना कशाला लागत होतो, कायला पहिल्यांदा उरावर घेतलंस त्याला. पण ते लोकांचं झालं ठीक आहे, पण मग त्याचं तरी वाटोळ होतच ना. स्वतःच स्वतः पाहायला पाहिजे ना. लोकांचा काय विचार, परमार्थ शेवट आपण आपल्या करता करायचा आहे. त्याच्यामुळे आपली स्थिती आपले हित आपण पाहिजे. लय सुंदर अभंग आहे तो. आपल्या हिताचा आपणच विचार करावं. उगा लोक स्तुती करतात म्हणून आपण स्वतः वर जाऊ नये. आपल्याला माहिती आहे आपण किती पाण्यात आहे, आपली लायकी काय आहे. तो का म्हणे उचित जाणं. आणि मग आपली लायकी पाहून आपण ती स्वीकारायचं ना. लोक पार्सल पाठवत राहतील, सोडवायची की नाही सोडवायची हे आपल्या हातात आहे. नाही सोडवली तर त्याला डबल तिकडं खर्च येईल, आपल्याला काय घे नाही. उचित जाणं. आणि म्हणून आधी दमा, इंद्रियांच्या दमनापासून सुरुवात करून हे इतकं सोपं नाहीये. परमार्थाचं हजारो जन्म घालावे लागतात साधनेमध्ये. बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते. बहुजन्मी केला लाग तो हा भाग पावलो. एखादा कोणी त्याला म्हणता यायला लागलं, त्याला वाजवता यायला लागलं, थोडं बोलता यायला लागलं की लोक लगेच त्याच्याकडे तुकाराम महाराज नाही तर नाथ महाराजांसारखं पाहतात. आता नाथ महाराज कुठं दोन टिपणं पाठ केल्यावर नाथ महाराज थोडी होता येत. नाथ महाराज झाले, त्याला किती जन्म त्यांना साधना करावी लागली. ते चित्तातले दोष घालवणे किती लोकांचा अन्यायच आहे हा साधना करणारावर. तेव्हा तुकोबाराय सावध करतात साधना करणाराला की या साधनेचं फल दैवी संपत्तीचे गुण जवळ येण्यापासून आहे. आणि देवाशी आपण साधना करून जर संबंध जोडला तर मग देव सखा जरी जग अवघे कृपा करी. जर ज्याने देवाचा संबंध जोडलेला आहे सगळं जग त्याच्यावर कृपा करतं. लाडकी लेखमी संताची मजवर कृपा
बहुताची का देवाशी संबंध जोडला. पण हे सहजासहजी होत नाही, उगी होत नाही. बाप महाराज असला म्हणजे त्याचा पोरगा महाराज होतो असं नाही. बाप योगी असला, ज्ञानी असला तर त्याचा पोरगा होत नाही. संसारामध्ये बापाने कमावलेलं त्याला मिळतं, परमार्थामध्ये ज्याची त्यालाच कमवावं लागतं, ज्याची त्याला करावं लागतं. बापाची ज्ञानेश्वरी पाठ आहे, मग आपल्याला काय करायचंय? तुला हरिपाठ बी नाही पाठवायचा, ज्ञानेश्वरी कुठे घेऊन बसलास? त्याला तुलाच करावं लागेल. परमार्थामध्ये ज्याची त्याला करावं लागतं. हा, आता लोक पागल असल्यामुळं तू महाराजचा पोरगा म्हणून लोक पाया पडतील, पण लोकांनी पाया पडणं हे परमार्थाचं फल थोडी आहे. चित्त शुद्ध होऊन भगवत साक्षात्कार होणं हे परमार्थाचं फल आहे. म्हणून मिराशीचे म्हणसेत नाही देत पिक उगे. आणि शेवट स्पष्ट सावध करतात, तुका म्हणे उचित जाणा. उचित जाणा, योग्य काय आहे हे ओळखा. आपली योग्यता कशामध्ये हे समजा. आपण साधक आहोत, आपल्या आत अजून विकार आहेत. मग ते विकार जोपर्यंत पूर्णपणे जात नाही, चित्त पूर्ण शुद्ध होत नाही, भगवत स्वरूपाची अनुभूती येत नाही, तोपर्यंत स्वतःला साधू आणि संत समजण्याचं, मानण्याचं काही कारण नाहीये. साधना आपली ढिली पडू देऊ नये, कमी होऊ देऊ नये, हा या अभंगाचा आशय तुकोबारांनी सांगितलेला आहे. तुका म्हणे उचित जाणा उगी शिना काशाला. जर उचित आपलं नाही जाणलं आणि प्रयत्न केला तर तो नुसता शिन आहे. फल न मिळता केलेला जो प्रयत्न आहे त्याला शिन म्हणतात. पळालं गाडी निघून गेली, गाडी काही सापडलीच नाही, मग डोक्याला काय राहा, उगाचच पळालो. तर ते फल नाही मिळालं की साधनेचा काय होत असतो, शिन अशा प्रकारचा होतो. मग तुकोबाराय म्हणतात, तुम्ही जर उचित नाही ओळखलं तर तुम्हाला फल मिळणार नाही, आणि फल मिळणार नाही म्हणजे नुसता काय मिळेल, शिन अशा प्रकारचं होईल. तेव्हा विनाकारण कशाला शिनता. अवघी भाग्य येते घरा देव सोयरा झाले. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा. जोग महाराज की